नमस्कार. इंस्टाग्रामवरती ढोकळा रेसिपी टिप्स टाकली होती. त्यासाठी सगळ्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं. त्या रील्सला 1.1 मिलियन व्ह्यूज गेले. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप साऱ्यांचे मेसेजही आले होते की ताई ही रेसिपी आम्हाला दाखवा. पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूब आणि फेसबुकला शेअर केलेला आहे. तर चला बघूया ढोकळ्याची पूर्ण रेसिपी. नमस्कार, मी प्रियांका. प्रियाज किचन वाईसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही, इनो, साखर, हळद, चवीपुरता मीठ आणि 2 चमचे तेल असे साहित्य घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये थोडंसं पाणी, साखर आणि हळद घालून घेणार आहोत. आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला हे चांगलं ढवळत राहायचं आहे. साखर पूर्णपणे वितळली पाहिजे. इथे आपली साखर वितळलेली आहे. या बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी दही घालणार आहोत. हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपण ज्या वाटीने बेसन घेतलं होतं तेवढीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून ह्या मिश्रणात घालायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. छान असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या राहणार नाहीत याची आपण काळजी घेऊया. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे. बघा मी इथे छान असं ढवळून घेतलेलं आहे. आता अजून थोडं आपण ह्यामध्ये पाणी घालूया. थोडं मी अजून ठेवून देते साईडला. जेवढं लागेल तेवढंच आपण घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं आपल्याला फेटायचं आहे. आता यामध्ये आपण बाकीचं उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये आता घालून घेऊया. छान पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करायचं आहे. ह्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये एवढी काळजी घ्या. छान असं मिक्स ढवळून ढवळून मिक्स करायचं आहे. आता हे मिश्रण आपलं इथे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ आणि 2 चमचे तेल घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आता पुन्हा हे मिक्स करायचं आहे. हे मिश्रण आता खूप छान झालेलं आहे आपलं. तर त्यामध्ये आपल्याला इनो घ्यायचं आहे. आता मी इथे एक पूर्ण पॅकेट इनो घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला लगेच ढवळायचं आहे जेणेकरून पीठ पूर्ण हलकं होईल. पूर्ण हलकं होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळायचं आहे.
बघा त्यावरती पूर्ण बबल्स यायला लागलेले आहेत. तोपर्यंत आपल्याला खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हलकं होतं पीठ. हे मिश्रण आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे. मी इथे एक टीन घेतलेला आहे. त्या टीनमध्ये मी हे मिश्रण काढत आहे. तर छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे. त्यावरती छान बबल्स सुद्धा आलेले आहेत. आपण हा सेट करून घेऊया. एका साईडला मी कढई ठेवली होती 5 मिनिटं. त्यावरती पाणी आणि एक स्टँड ठेवून द्यायचा आहे आणि तो टीन ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे. ठेवून झाल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं हा ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे. ढोकळा होईपर्यंत आपण एका साईडला चटणी करून घेऊया. चटणीसाठी मी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, मिरची, गूळ, थोडीशी कैरी, शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे आपण छान मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊ आणि वाटून घेऊ. बघा इथे चटणी सुद्धा आपली तयार आहे. ढोकळ्यासोबत चटणी खाण्यासाठी आपली तयार आहे. आता आपण ढोकळाही तयार झालाय का तो बघूया. बघा मी इथे सुरी घालून बघत आहे. बघा सुरीच्या टोकाला काहीच चिटकलेलं नाहीये, त्यामुळे आपला ढोकळा तयार आहे. बघा काही चिटकलेलं नाहीये ह्याला. आपल्या इथे ढोकळा तयार आहे. 15 मिनिटं मी हा वाफवून घेतलेला आहे आणि छान ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट आणि किती मऊ असा ढोकळा तयार आहे. आता ह्यावर आपण फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर मोहरी आणि कोथिंबीर, तुम्हाला मिरची हवी असल्यास मिरचीही तुम्ही टाकू शकता. मी इथे मिरची घेतलेली नाही, फक्त मोहरी आणि कोथिंबीर घातलेली आहे. थोडं गॅस बारीक करून आपल्याला ह्या फोडणीमध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे. ते पाणी कोमट होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. गरम झालं की आपण गॅस बंद करून आपण हे मिश्रण ढोकळ्यावरती टाकणार आहोत. बघा ढोकळ्यावरती टाकल्यानंतर आपल्याला तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामला पाहत असाल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.